रोहित पवारांचा आणखी एक व्हिडिओ बॉम्ब आता समोर आलाय। दादांच्या कार्यकर्त्यांवर पैसे वाटपाचा आरोप त्यांनी केलाय। कारखान्याचे कर्मचारी असल्याचा आरोप करण्यात आलाय। अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांवर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट केला। अजितदादा घ्या, ईडी आणि सीबीआयने कारवाई केलेल्या तुमच्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसोबत तुमच्या पदाधिकाऱ्यांच्या नातलगाचा पैसे वाटल्याचा आणखी एक व्हिडिओ। सुभाष करा 600 तर हा मोठ्या प्रमाणात व्हिडिओ आता व्हायरल झालाय। रोहित पवार यांनी आणखी एक व्हिडिओ बॉम्ब समोर आलाय। दादांच्या कार्यकर्त्यांवर पैसे वाटपाचा आरोप करण्यात आला। या दरम्यान कारखान्याचे कर्मचारी असल्याचा आरोप अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांवर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे। या दरम्यान अजितदादा घ्या, ईडी आणि सीबीआयने कारवाई केलेल्या तुमच्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसोबत तुमच्या पदाधिकाऱ्यांच्या नातलगाचा पैसे वाटल्याचा आणखी एक व्हिडिओ असं देखील त्यांनी या दरम्यान त्या ट्विटमध्ये लिहिलेलं आहे। आता या व्हिडिओत जो माणूस दिसतोय तो तुमच्या ओळखीचा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा नातलग नाही असं म्हणू नका, असं देखील त्यांनी म्हटलं। सोबतच आणखी इतर लोक तुमच्या कंपनीचे कर्मचारी नाहीत असं म्हणू नका, असं देखील या दरम्यान रोहित पवारांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलंय। खरं तर आज तिसऱ्या टप्प्यातलं मतदान होत आहे। त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं ज्या मतदारसंघाकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं त्या बारामती लोकसभा मतदारसंघात अटीतटीची लढाई सुरू आहे। महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विरोधात सुप्रिया सुळे अशी लढत या मतदारसंघात होती। तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आमदार अमोल मिटकरी जोडलेले आहेत। अमोलजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आमदार रोहित पवार यांनी एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे। त्यांनी थेट आरोप केलेला आहे की अगदी मतदानाच्या आदल्या दिवशीपासून अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटल्याचा आरोप त्यांनी व्हिडिओ सहित ट्विट केलाय। काय सांगाल यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? त्या रोहित पवारनी पहिले ओरडून पाहिलं, मग रडून पाहिलं, मग आदळ आपट करून पाहिलं। यत्र तत्र सर्वत्र चिकडे तिकडे घड्याळाचा गजर पेटीत घुसलेला त्याला माहीत पडलेला आहे। सगळ्या ग्रामीण भागात घड्याळाला भरभरून मतदान सुरू आहे आणि हे पाहून त्याची मानसिक स्थिती ढासळलेली आहे। दादानं ज्यांना नोकरीत स्थिरावलं, ज्यांना शेतीभाती, दादांचा एक एक कार्यकर्ता शेतकरी आहे, एक एक कार्यकर्ता उद्योगात आहे, एक एक कार्यकर्ता व्यवसायात आहे। आजपर्यंत बारामतीकरांनी कधी पैशाचं राजकारण केलेलं नाही, मात्र याला देवानं तोंड दिलंय म्हणून काहीही रोहित पवार बळबळत सुटलाय। आता इतका तो बोललाय, इतका बेशूट त्याने आरोप केली, इतका त्याने थायथायट केला, पण देवाच्या काठीला आवाज नसतो। याचं उत्तर रोहित पवारला जनता देईल। हा रोहित पवाराचा रडीचा डाव आहे आणि हा याच्या डोक्यात फरक पडलाय। अगदी अमोलजी, एक महत्त्वाचा प्रश्न, आमदार रोहित पवार जे सकाळपासून व्हिडिओ ट्विट करतात वेगवेगळ्या प्रकारचे, ज्यामध्ये पैसे वाटल्याचा आरोप ते करत आहेत, तर या संदर्भात नेमकं अजित पवार यांची याबाबत काही प्रतिक्रिया आली का? अजिबात अजित दादांनी त्याला प्रतिक्रिया द्यावं इतका तो मोठा नाही। त्याला प्रतिक्रिया द्यायला आम्ही बसलेलो आहोत ना। आम्ही कालपर्यंत बारामतीत होतो, आता आम्ही पाहतोय जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार हे दोघांच्या इतका डोक्यावर परिणाम, मानसिक परिणाम झालाय। आता इंदापूरच्या दत्तामामांचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, तो व्हिडिओ बारामतीच्या अॅग्रोच्याच तिथला माणूस येतो, तो तिथे भांडणं करतो, त्याला अडवायला दत्तमामा जातात आणि हा शहाणा तिथे बसून व्हिडिओ टाकतो। तोच व्हिडिओ तिकडून आवाज टाकतो, म्हणजे एखाद्याच्या मेंदूवर परिणाम झाला। मग दादांनी सकाळी सांगितलं होतं की त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय, ते खरंच लक्षण आहे। मी 4 तारखेचा निकाल लागला की गोदरेज हेअर डाय घेऊन आणि एक मस्तिष्काचा एखादा डॉक्टर घेऊन त्याच्याकडे जाऊन त्याचा पहिल्यांदा इलाज करतो आणि त्या म्हणजे वैफल्यग्रस्ततेपोटी तो तसे व्हिडिओ करतो एका जागी बसून। आणि त्याच्या अवतीभोवती जे कुभांड असलेली लोक आहेत ना, त्याच्या अवतीभोवती सगळी बारामती अॅग्रोची लोक त्यांना कामाला लावलेली आहेत आणि तो जो व्हिडिओ टाकतोय त्याच्याच कारखान्यातला तो व्हिडिओ असावा आणि त्यांनीच ते पैसे वाटले। इतक्या 40 वर्षात तर कधी अजितदादांनी पैसा नाही वाटला तिथे। हा आता शहाणा सांगतोय पैसे वाटले म्हणून त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय आणि तो तसं करतोय। नक्कीच अमोलजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।